पुणे एमपीएससी विद्यार्थी अपघातातील आरोपी टॅक्सी चालक जयराम मुळे आणि गाडी मालक बिबवेवाडी पोलिसांच्या ताब्यात. चालकाला गाडी चालवता येत नसल्याची प्राथमिक माहिती. पुण्यातील अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवाद. फोनद्वारे शिंदेंकडून विद्यार्थ्यांची विचारपूस. निलेश चव्हाणच्या पिंपरी चिंचवडमधील घरातून शशांक, लता आणि करिश्मा हगवणेच्या मोबाईलसह लॅपटॉपही जप्त. निलेशची बंदूक आणि पासपोर्टही पोलिसांच्या ताब्यात. वैष्णवीच्या वडिलांकडून हगवणे कुटुंबियांनी रुखवतासाठी 1.5 लाख रोख मागितले. पूनम जालिंदर सुपेकरांद्वारे पैसे घेतल्याचा अंजली दमानी यांचा दावा. पूनम सुपेकर या शशांक हगवणेच्या मामी. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 3,000वर. 24 तासात 4 जणांचा मृत्यू. केरळमध्ये सर्वाधिक 1,336 सक्रिय कोरोना रुग्ण. मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या रेकची जपानमध्ये चाचणी. 2026 मध्ये 2 बुलेट ट्रेन रेक भारतात पोहोचणार. जपान भारताला 2 शिंकानसेन ट्रेन गिफ्ट करणार. सीएनजीच्या किमतीत आजपासून वाढ. मुंबई, ठाणे आणि एमएमआरच्या भागात सीएनजी 80 रुपये प्रति किलो मिळणार. जळगाव जिल्ह्यात पाणी टंचाई. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाणी टंचाईच्या झळा. 16 गावांमध्ये 20 टँकरद्वारे पाणी पुरवठा.